आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून नोकरी मेळाव्याचे आयोजन. कर्जत खालापूर मतदारसंघात कायापालट करण्यासाठी नवनवीन उपक्रम आणून येथील नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी कार्य करणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यावेळी नोकरी तुमच्या दारात ही संकल्पना घेऊन मतदारसंघातील तरुण तरुणींसाठी नोकरीचे आयोजन केले असून हा नोकरी मेळावा शिवसेनेच्या माध्यमातून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्फत रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी पोसरी शिवतीर्थ येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत या भव्य नोकरी मेळाव्याच्या वेबसाईट व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ थोरवे व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, विधानसभा संघटक शिवराम बदे, माजी तालुका प्रमुख बाळाजी विचारे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, संघटक दिनेश कडू तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सांगितले की 2.5 वर्षांपूर्वी कोविडचे संकट देशासहित आपल्या मतदारसंघात आले. त्यावेळी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेले, येथे बेरोजगारी वाढली. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना नोकरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. भव्य दिव्य अशा नोकरी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून 10,000 तरुण आणि तरुणी यांना नोकरी देणार आहोत. यासाठी 50 ते 70 कंपन्या, बँक या मेळाव्यात समाविष्ट होणार आहेत. यासाठी आपला बायोडेटा घेऊन या. 5वी शिक्षण पासून ते पुढील शिक्षण घेतलेल्या सर्वांना नोकरी यात मिळणार असल्याने सर्वांनी फायदा घ्या. कोविड काळात गेलेल्या नोकऱ्या पुन्हा उपलब्ध करून देणार आहोत, यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. विधानसभा परिसरात पर्यटनाला वाव देत आहोत. येथील पर्यटकाला अतिथी देवो भव असे समजून वागा. येथे त्याप्रमाणे येथील रस्ते व पर्यटनाला साजेसे विकास कामे केली आहेत. 3,500 फार्म हाऊस या ठिकाणी आहेत. 2018 ते 2024 पर्यटनाला खो घालण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावर्षी आम्ही केलेल्या मागणीनुसार पर्यटन स्थळे तो शासनाने सुरू ठेवली आहेत. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून राज्यात पर्यटनावरच आर्थिक उलाढाल होत असते. म्हणून ते आम्ही जपणार असून ज्या काही समस्या येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून सरकार घोषित करणार असल्याने भविष्यात विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून मतदारसंघाचा विकास साधणार असल्याचं भाकीत त्यांनी सांगितले. नोकरी मेळाव्यातून नोकरी तर धंदे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कर्ज देण्याचे सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट करत सर्वांनी 18 ऑगस्ट 2024 रोजी पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केले. तर किरण रहाणे डायरेक्टर यांनी येथील तरुण आणि तरुणी चिकाटीने काम करू शकतात. मेळावा झाल्यावर संपर्क कार्यालय उभे करणार आहोत. आपल्या इथे आलेला तरुण रिकाम्या हाती परत जाणार नाही याची काळजी घेऊन जॉब कार्ड दिले जाणार आहे. त्यामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची वेबसाईट ओपन होईल. फॉर्म भरून कंपन्या दिल्या जातील. त्यात चॉईस करून जाताना जॉब कार्ड घेऊन जायचं आहे. ही संकल्पना आमदार साहेबांची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दीपक पवार डायरेक्टर यांनी QR कोड स्कॅन केल्यावर आमदार साहेबांचे पेज ओपन होईल. त्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. कंपनीचा मेसेज किंवा कॉल येणार असून नामांकित टाटा, महिंद्रा त्याचप्रमाणे अनेक कंपन्या यामध्ये आहेत. यापुढे सर्व कोर्स देखील शिकवणार आहोत अशी संकल्पना त्यांनी सांगितली. महाराष्ट्र न्यूज साठी रिया खराडे. मतदारसंघातील युवक युवतींना माझं जाहीर आव्हान आहे की आपण हा जो 18 ऑगस्टचा हा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु भविष्याच्या काळामध्ये माझ्या सर्व मतदारसंघातील तरुणांनी एकत्रपणे येऊन या मतदारसंघासाठी एक विजन घेऊन आपण त्या ठिकाणी काम. बऱ्याचशा ठिकाणी अशा अनेक समस्या येत असतात की स्थानिक म्हणून आपल्या काही लोक त्या ठिकाणी आपल्या लोक त्या ठिकाणी विकासाला अडचणी करत असतात. असं न करता आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण नवीन कल्पना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे. आणि ज्या आपण नवीन कल्पना आपण मतदारसंघामध्ये नव्याने काही आणत असतो त्यावेळेस हे या देशाचं, या मतदारसंघाचं भविष्य आपण ज्या तरुण युवकांकडे पाहत असतो त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे आणि त्यांनी हे सगळं आपल्यासमोर आपण जे काही विजन आम्ही या ठिकाणी मतदारसंघात ठेवलेलं आहे त्याला पाठबळ देण्याचं काम या युवकांनी या ठिकाणी करावं असं जाहीर आहे. सन्माननीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री
शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये आपण सारेजण पाहत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला प्रत्येक सर्वसामान्य जनतेला कसं प्राधान्य दिलं जाईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे. आपण जो आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या संदर्भात सुद्धा स्मॉल इंडस्ट्रीला प्राधान्य या सरकारने दिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, या माध्यमातून सुद्धा ज्या तरुणांना युवकांना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायचं त्यांना सुद्धा शासनाचा आपण पाहिलं डायरेक्ट बँकाबद्दल स्ट्रिक्ट कारवाई करावं सांगितलेली की जर ते ऐकत नसतील किंवा काही बँका जाणीवपूर्वक बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असताना सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर केलं जातं. मी स्वतः सुद्धा काही बँकेच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बोलवून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सगळे प्रयत्नशील आहोत, सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे की आपल्या सगळ्या तरुणांना त्या ठिकाणी जे काही आपल्याला जे काही व्यवसाय करावा लागतात त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आम्ही सुद्धा तो प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मी मागाशी ते सांगितलं की आपण ही स्वतः मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी एकट्याची जबाबदारी नाही, तर मी आपला लोकप्रतिनिधी आहे. आपणच तुला या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे. पत्रकार बंधू असतील, आपण जे काही शुद्ध नागरिक म्हणून आपण सारेजण आहात, आपण सारेजण एका विचाराने एकत्रपणे आलो पाहिजे आणि एका विचाराने एकत्र येऊन एक दिशा ठेवून या मतदारसंघासाठी प्रत्येकाने काम करावं अशी मी सारेजण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.